सकाळपासून ये लोवे जेवण बेवण केलं काय नाही चालू आहे जेवण. तर सतीश भाई सर्व कोर कमिटी सर्व टीमची मी आभार व्यक्त करत काय हे इनिशिएटिव्ह घेतलं आणि हे लोकांनी मला सांगलं की हे 17वा कार्यक्रम आहे 17वा संमेलन आहे. तर सर्वांनी पहिले तर सर्वांना कॉंग्रॅच्युलेशन तुम्हाला काय एवढा मोठ्या पैमानावर हे कार्यक्रम होत आहे. असं इकडे आपले दादरा नगर हवेलीमध्ये उमरपुई पंचायतमध्ये होत आहे. तर हे खूप गर्वाची गोष्ट आहे आणि माझ्यासाठी पण हे तुम्ही सर्व एक परिवार आहेत आणि जसं सतीश भाईंनी सांगलं काय आपण एक आदिवासी गरीब आपण एक त्याच्यातून आता उभरत आहे. तुम्ही सर्वांनाच मी रिक्वेस्ट करेन एवढा अनुभव नाही आहे मला 5 वर्षापासून थोडं फील्डमध्ये निघत आहे. जे पण काय मी शिकली ती मी तुमच्याकडे तुम्हाला पण सांगायचा प्रयत्न करेन. काय आपल्या समाजासाठी काय इम्पॉर्टंट आहे काय महत्त्वाचं आहे. एक आपण शिक्षण स्वास्थ्य हे 2 वस्तू आहे जे एकदम इम्पॉर्टंट आहे आणि दुसरा इकॉनॉमिक म्हणजे आपले फायनान्स कसे आपण वाढवू शकू ते खूप इम्पॉर्टंट आहे. आज आपण शिकेन भनेन तेव्हाच आपण पुढे काहीतरी दुसरा करू शकेन. आज तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे का टेक्नॉलॉजी AI ची दुनिया आहे. मोबाईल सर्व काय पोसे जे बारीक आहे ते पण मोबाईल वापरत आहे. तर त्यावरची पण आपण कसं पुढे वाढू सायन्स अँड टेक्नॉलॉजी स्पोर्ट्समध्ये आपले कोण पोसे म्हणत हवे ते लोकांना कसं आपल्याला सपोर्ट करायचं आहे ते सर्वांवर तुम्ही सर्व लक्ष द्या. आज आटे दादरा नगर हवेलीची अगर मैं गोट करेन ते आज झाजगानी सुविधा आपले आटे मिळत आहे. शिक्षणची आखा स्वास्थ्यची आखा आज मैं आता थोडं लेट होऊन ते माफी मागे नगझांसी काय केंद्राचे मंत्री इन्हे असी जे फूड अँड सप्लायजची मंत्री असी ते तिचे हारी माझं मीटिंग असी आमचे पार्टीचा काही कार्यक्रम असी तर ते इन्हे तर त्यांच्या हारी बसून पण दादरा नगर हवेली विषय खूप चर्चा करी. ते झाज गाणं असं हाय जे सरकारची पण योजना हाय की ज्याचं बेनिफिट आपण घेणं पाहिजे ने मेन शिक्षणवर आपला ते ध्यान करणं पाहिजे. काय शिक्षण कसं पोसांदे आपला ते स्कूलमा टाइमली पाठवूनचं हाय काय पोसे कसे आपण दुसरे स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी आहे दुसरा झाज गाणं वस्तू आहे का खाली बनवूनच नाही पण दुसरं पण ॲक्टिव्हिटी स्किल डेव्हलपमेंट मग तांदे आपण कसे काय बास मिळून सपोर्ट करू शकू त्याच्यावर ध्यान द्यायचं आहे. ने अगझांची जास्त महत्त्वाचं आहे का आपली संस्कृती आपली परंपरा आपले जो देवपूजन आपण करू तो कसं आपण साजवू ठेवू. आता तुम्हाला पण सर्वांना माहीतच आहे का आपले मॉडर्न जमाना आला आहे. असं मॉडर्न आपण एक हे जीवत आहे पण त्याच्यात पण आपली भाषा आपली परंपरा आणि आपले देवाला पूजायचं ते आपल्याला सोडायचं नाही आहे. तेच आपली ओळखाण आहे तेच आपली पहचान आहे की त्यालाच आपल्याला पुढे घेऊन जायचं आहे. आज किती पण करून आपण किती पण दुसऱ्या देवाला पूजा सर्वांना पूजा मी त्याच्यासाठी हे नाही करत पण आपले जे प्रकृती देव आहेत त्याला तुम्ही विसरू नका. हे आपली जे येणारी पिढी आहे आपले मुले आहेत ते लोकांना पण तुम्ही समजवा की कसे आपले पर्यावरणाचे रक्षण करायचं आहे की आपले प्रकृती देवाला आपल्याला कसं पूजायचं आहे. हे सर्व छोटे छोटे गोष्टी आहे जे आपले समाजमध्ये ऑलरेडी करतच आहे पण आपले सर्वांचे पण इनिशिएटिव्ह घ्यायचं आहे आणि करायचं आहे. इकडे आज मी देखत आहे काय खूप मोठी संख्यामध्ये महिला उपस्थित आहे. महिलांसाठी तुम्ही स्वतःसाठी ताली मारवा. काय बीन फिमेल एक महिला हो मी म्हणजे घर पण सांभाळायचं सोशली पण सांभाळायचं आपलं एक खूप जीवन थोडं कष्ट आहे. जे पुरुष आहे ते थोडं खोटं नको मानू पण महिलांसाठी मी जास्ती हे करेन काय कसं आपल्या तुमच्या फार मोठी रिस्पॉन्सिबिलिटी बनव कसं की तुमच्या खांद्यावर तुमच्या पोसांची जिम्मेदारी किंवा तुमच्या परिवार नातेवाईकची जिम्मेदारी सर्वांची जिम्मेदारी तुमच्या खांद्यावर आहे. तर तुम्ही मोठ्या पैमानावर आज आहे पण असं इकडे महिला तर सर्वांनाच रिक्वेस्ट करेन की जे पण आज तुम्ही आज आपले कार्यक्रममध्ये मोस्टली आपले जे परंपरा संस्कृती आपले परिवार आपल्याला आज ओळखाण होत हवे ना तुम्ही एक दुसऱ्याला संमेलनमध्ये येऊनच भेट घेत आहे. हां काय असं पण भेटत आहे तुम्ही भेटतात काय भेटत खूप चांगली गोष्ट आहे. असं
तर खूप चांगली गोष्ट आहे की तुम्ही भेटत आहे आणि अशाच रीतीने हे भावरकुल परिवाराला आपल्याला पुढे घेऊन जायचं आहे. अजून जे आपली परंपरा आणि युनिटीच्या हारी